हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांमधूनच इंग्रजीतील वेगवेगळे काळ आणि त्यांच्या रचना शिकणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कारण ह्या व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की मराठी वाक्यांच्या आधारेच आपण इंग्रजीतील वेगवेगळे काळ शिकलो आहोत आणि त्यांच्या रचना देखील शिकलो आहोत. तेव्हा ते काळ तुम्ही संपूर्णपणे व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या काळातील कोणत्याही प्रकारचं मराठी वाक्य हे इंग्रजीत सहजपणे ट्रान्सलेट करता येईल. तर इथे बघा, इथे मी फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, तू माझ्याशी बोलणार नाहीस का? तर बघा, सर्वात आधी तर बघायचं की हा जो मराठी प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे. इथे काय विचारलं आहे, तू माझ्याशी बोलणार नाहीस का, म्हणजे भविष्यामध्ये देखील तू माझ्याशी बोलणार नाहीस का, म्हणजे हा जो प्रश्न आहे तो साध्या भविष्यकाळातला प्रश्न आहे. त्याचप्रमाणे इथे नाही हा शब्द आलेला आहे, म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो नकारार्थी प्रश्न आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात, एक एस नो टाईप ज्यालाच व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात आणि एक WH टाईप प्रश्न. आता WH टाईपमध्ये प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द हा आलेला असतो. आता इथे कोणताही प्रश्नार्थक शब्द आलेला नाही आहे. मग या प्रश्नाचं उत्तर कसं येणार आहे, तू माझ्याशी बोलणार नाहीस का, म्हणजे याचं उत्तर येणार हो किंवा नाही, म्हणजेच हा व्हर्बल क्वेश्चन आहे, हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे. मग अशा प्रकारच्या प्रश्नांची सुरुवात ही त्या काळातील सहाय्यकारी क्रियापदाने होत असते. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो साध्या भविष्यकाळातील एस नो टाईप क्वेश्चन निगेटिव्ह आहे, नकारार्थी प्रश्न आहे. मग सर्वात आधी आपण त्याची रचना कशी असते ते बघून घेऊया. तर इथे मी तुम्हाला सांगितलं की त्याची सुरुवात कशाने होणार आहे. इथे हा भविष्यकाळ आहे, म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात होणार आहे विल या भविष्यकाळातील सहाय्यकारी क्रियापदाने. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे विल किंवा शॉलसुद्धा तुम्ही घेऊ शकता, परंतु स्पोकन इंग्लिशमध्ये सहसा प्रत्येक सब्जेक्टसोबत विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्ता. त्यानंतर हा नकारार्थी प्रश्न आहे म्हणून आपण इथे वापरणार आहोत नॉट. घेणार आहोत V1 क्रियापदाचे पहिले रूप, सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. अशा प्रकारे साध्या भविष्यकाळामध्ये नकारार्थी प्रश्न या प्रकारे या रचनेनुसार बनणार आहे. आता इथे बघा, या रचनेनुसारच आपण आता हा वरचा प्रश्न इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. आता मी तुम्हाला सांगितलं की स्पोकन इंग्लिशमध्ये जेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलतो तेव्हा सहसा प्रत्येक कर्त्यासोबत विलच हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते. शॉलचा वापर आता हळूहळू म्हणजे पूर्णपणे बंदच झालेला आहे, सहसा विलच हे वापरले जाते. मग आता सुरुवात तर विल या सहाय्यकारी क्रियापदानेच होणार आहे. त्यानंतर सब्जेक्ट आहे तू, त्यासाठी आपण इंग्रजीत यू वापरतो, विल यू. नंतर आपल्याला घ्यायचं आहे नॉट. नंतर V1 म्हणजेच इथे क्रियापद बघायचं, क्रियापद कोणतं आहे, बोलणार, म्हणजेच मूळ क्रियापद इथे बोलणे आहे, त्यासाठी आपण इंग्रजीत स्पीक हा शब्द वापरतो. मग त्याचा आपल्याला V1 फॉर्मच घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं मूळ रूप, म्हणून आपण इथे घेणार आहोत स्पीक. विल यू नॉट स्पीक, तू बोलणार नाहीस का. कोणाशी, ऑब्जेक्ट का आहे, इथे काय दिलं आहे की माझ्याशी बोलणार नाही का, म्हणजे हे कर्म आहे, ऑब्जेक्ट आहे, म्हणजे इथे आपण माझ्याशी, म्हणजेच इथे आपण घेणार आहोत विथ मी. बघा, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. विल यू नॉट स्पीक विथ मी. आता हा जो प्रश्न आहे तो विल नॉट याचं संक्षिप्त रूप तुम्ही सुरुवातीला वापरून सुद्धा हा प्रश्न बोलू शकता, तो मग अगदी सोपा वाटेल तुम्हाला बोलताना. ओंट, विल नॉटचं संक्षिप्त रूप असते ओंट. मग काय घ्यायचं, ओंट यू स्पीक विथ मी, म्हणजे विल यू नॉट म्हणण्यापेक्षा विल नॉटचं संक्षिप्त रूप इथे घ्यायचं ओंट. ओंट यू स्पीक विथ मी. अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीत तयार होणार आहे. तर आता नेक्स्ट बघा, तू खूपच बदलला आहेस. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत की या वाक्यातला काळ बघणार आहोत. आता सर्वात शेवटी जे क्रियापद आहे ते काय आहे, आहेस, म्हणजेच हे वाक्य जे आहे ते वर्तमान काळातलं आहे आणि इथे काय दिलेलं आहे, बदलला आहेस, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजेच हे जे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळातलं आहे. मग आता पूर्ण वर्तमान काळामध्ये स्ट्रक्चर, रचना कशी असते वाक्याची ते सर्वात आधी आपण बघून घेऊ. सर्वात आधी तर वाक्य जेव्हा आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करतो तेव्हा आपण काय घेतो, सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर हा वर्तमान काळ आहे, वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद. पूर्ण काळामध्ये आपण कोणते वापरतो, ह्याव किंवा हॅज.
त्यानंतर पूर्ण काळामध्ये मग तो वर्तमान, आता इथे बघा पूर्ण काळामध्ये मग तो पूर्ण वर्तमान काळ असो, पूर्ण भूतकाळ असो किंवा पूर्ण भविष्यकाळ असो, तिघही काळापैकी कोणताही काळ असला, पूर्ण काळ असला तर त्या ठिकाणी क्रियापदाचे तिसरे रूप हे वापरले जाते, म्हणजेच त्याला आपण म्हणतो V3 फॉर्म. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं असते ऑब्जेक्ट, म्हणजेच काय तर कर्म. तर अशा प्रकारे या वाक्याची इंग्रजीत रचना असणार आहे. मग आता सब्जेक्ट कोणता आहे इथे तू म्हणजेच इंग्रजीत आपण म्हणतो वापरतो यू. मग यू नंतर आपण काय वापरतो, ह्या वापरतो का हॅज, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग यू नंतर आपण वापरतो ह्या, एकवचनी करता असेल तर हॅज वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत यू ह्याव. त्यानंतर क्रियापद बघायचं, ते मराठी वाक्यातलं बघावं लागेल. बदलला म्हणजेच इथे मूळ क्रियापद काय असेल बदलणे. मग बदलण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये चेंज हा शब्द वापरतो. मग तो आपल्याला काय घ्यायचा आहे त्याच्या तिसऱ्या रूपामध्ये घ्यायचं. मग चेंज याचं तिसरं रूप आहे चेंज्ड, म्हणजेच त्याला ईडी लागलेला आहे. चेंज, यू हॅव चेंज, तू बदलला आहेस. आता इथे ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे एक शब्द राहिलेला आहे खूपच. मग आता ऑब्जेक्ट जर नसेल तर आपण लगेच राहिलेले शब्द इथे घेत असतो, आणि ऑब्जेक्ट जर असला तर ऑब्जेक्ट घ्यायचा आणि मग नंतर राहिलेले शब्द घ्यायचे, हे लक्षात ठेवायचं. मग आता खूपच, मग त्यासाठी आपण इथे घेणार आहोत ए लॉट. बघा यू हॅव चेंज अ लॉट, तू खूपच बदलला आहेस. अशा प्रकारचे वाक्य तर आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळेला येत असतात. मग इंग्रजीत कसं बोलाल तुम्ही, यू हॅव चेंज अ लॉट, तू खूपच बदलला आहेस. आता नेक्स्ट बघा, तुला माझे पाकीट कुठे सापडले. बघा आपलं वॉलेट म्हणतो आपण त्याला, ते जर हरवलेलं असलं आणि घरातल्याला एखाद्याला सापडलं तर आपण सहज प्रश्न करतो तुला माझे हे पाकीट कुठं सापडलं. तर आता मग हाच प्रश्न इंग्रजीतून कसा करा. मग आता सर्वात आधी तर हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे हे आपल्याला बघावं लागेल. आता सापडले, कुठे सापडले, क्रियापद बघायचं काय आहे सापडले, म्हणजेच कुठे सापडले म्हणजे सापडण्याची क्रिया ही झालेली आहे भूतकाळात, म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो भूतकाळातला आहे, साध्या भूतकाळातला प्रश्न आहे. त्याचप्रमाणे या प्रश्नामध्ये प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कुठे, म्हणजेच याचा अर्थ काय की ह्या प्रश्नाची सुरुवात प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे की कुठेसाठी जो काही प्रश्नार्थक शब्द असतो तो वापरायचा. कुठेसाठी आपण वेअर वापरतो, त्या प्रश्नार्थक शब्दाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे. मग आता साध्या भूतकाळामध्ये हा जो प्रश्न आहे WH टाईपचा प्रश्न म्हणतात त्याला, त्याची रचना कशी असेल ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ आणि मग त्या रचनेनुसारच या प्रश्नाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू. तर सर्वात आधी तर असतो प्रश्नार्थक शब्द, मी तुम्हाला सांगितला त्यालाच म्हणतात WH वर्ड, म्हणजेच काय प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यायचं असते, ते आहे डीड. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट. त्यानंतर आता इथे क्रियापदाचे पहिले रूप तुम्हाला घ्यायचे असते, कारण इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे, म्हणून पुढे येणारं जे क्रियापद असते ते तुम्हाला त्याच्या पहिल्या रूपात घ्यायचं असते. सर्वात शेवटी तुम्हाला घ्यायचं असते ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला म्हणतो आपण मराठीत कर्म. तर अशा प्रकारे या प्रश्नाची इंग्रजीत रचना असणार आहे किंवा स्ट्रक्चर असणार आहे. कोणता काळ आहे हा, साधा भूतकाळातला WH टाईपचा हा प्रश्न आहे. मग आता WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द इथे मी तुम्हाला आधीच सांगितला, इथे आहे कुठे. कुठेसाठी वापरतो आपण वेअर. मग आता नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद डीड. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. तो कोणता आहे तुला, तू किंवा तुला यासाठी मग आपण इंग्रजीत वापरतो यू, वेअर डीड यू. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे, म्हणजेच या प्रश्नातलं क्रियापद कोणतं आहे सापडले. मग सापडले मूळ क्रियापद आहे सापडणे, मग सापडण्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो फाइंड. मग ते आपल्याला त्याचं पहिल्या रूपातच घ्यायचं आहे, ते आहे फाइंड, वेअर डीड यू फाइंड. शेवटी काय आहे ऑब्जेक्ट काय सापडले का तर माझे पाकीट. माझेसाठी आपण वापरतो माय वॉलेट. बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. वेअर डीड यू फाइंड माय वॉलेट, तुला माझे पाकीट कुठे सापडले. आता इथे पाकीटऐवजी तुम्ही दुसरे कोणतेही टाकू शकता. तुला माझा मोबाईल कुठे सापडला, तुला माझे चार्जर कुठे सापडले, तुला माझा रुमाल कुठे सापडला, म्हणजे इथे कोणतीही वस्तू
हरवली असेल ती सापडली तर तुम्ही विचारू शकता इथे टाकू. म्हणजे यावरून तुम्ही अनेक प्रकारचे प्रश्न इंग्रजीमध्ये बनवू शकता. वेअर डिड यू फाइंड माय वॉलेट? वॉलेटऐवजी तुम्हाला फक्त इथे ती वस्तू टाकावी लागेल. म्हणजे तुमचं हे सर्व कोणत्याही प्रकारचा प्रश्न तिथे वस्तू बदलवली म्हणजे तयार होईल. आता नेक्स्ट बघा, काल रात्री तुला चांगली झोप लागली का? बघा, आता हा सुद्धा प्रश्न कोणत्या काळातला आहे आणि कोणत्या प्रकारचा आहे हे आधी तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. आता इथे आहे, काल रात्री तुला चांगली झोप लागली का? आपण नवीन गेस्ट आपल्याकडे आलेले असतील तर आपण विचारतो की तुला रात्री चांगली झोप लागली का? मग आता हा प्रश्न कोणता आहे? अर्थातच भूतकाळातला आहे. आपण सकाळी विचारणार म्हणजेच हा भूतकाळातला प्रश्न आहे. त्याचप्रमाणे समोरचा व्यक्ती काय म्हणेल? हो चांगली लागली, किंवा दुसरा म्हणेल किंवा एखादं म्हणेल नाही. असं हो नाही स्वरूपाचा म्हणजे हा प्रश्न आहे. मग अशा प्रकारच्या प्रश्नाची सुरुवात मी तुम्हाला वरतीच सांगितलं की त्या काळातल्या सहाय्यकारी क्रियापदानं होत असते. मग आता हा प्रश्न आहे भूतकाळातला. मग भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला सुरुवातीलाच इथे वापरावं लागणार आहे. पण त्याआधी आपण काय करणार आहोत की त्याचं पूर्ण स्ट्रक्चर आपण इथे आधी लिहून घेणार आहोत. मग आधी आपण काय घेणार आहोत? डीड. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी असते ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. सर्वात शेवटी काय आहे? पेचवणार. तर अशा प्रकारे या प्रश्नाची इथे इंग्रजीत रचना येणार आहे. सर्वात आधी काय घ्यायचं आहे मग आपल्याला? डीड. म्हणून आपण घेणार आहोत डीड. नंतर सब्जेक्ट कोणता आहे? तुला, म्हणजेच त्यासाठी यू. नंतर क्रियापद बघायचं. क्रियापद आहे झोप म्हणजे झोपणे. मग त्यासाठी आपण स्लीप हा शब्द वापरतो. तो कसा घ्यायचा आहे आपल्याला? त्याच्या पहिल्या रूपात, म्हणजेच इथे घेणार आहोत पहिलं रूप स्लीप. डिड यू स्लीप. नंतर ऑब्जेक्ट आहे का इथे? नाही, ऑब्जेक्ट तर नाही आहे. मग काय करायचं? बाकीचे जे शब्द राहिलेले काल रात्री आणि चांगली झोप, म्हणून आपण इथे ते राहिलेले शब्द यानंतर आता घेणार आहोत. मग ते कसं येईल? डिड यू स्लीप वेल. आणि काल रात्री म्हणजेच काय? लास्ट नाईट. बघा, अशा प्रकारे हा प्रश्न इथे मग इंग्रजीत तयार होणार आहे. काल रात्री तुला चांगली झोप लागली का? डिड यू स्लीप वेल लास्ट नाईट. अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. आता इथे बघा नेक्स्ट सेंटेन्स बघा, तिने चहा आणला. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं असतं की हा वाक्यातला काळ ओळखायचा असतो. आता क्रियापदावरून काळ ओळखला जातो हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं. मग आता आणला म्हणजेच हे जे वाक्य आहे ते साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. मग आता साध्या भूतकाळामध्ये वाक्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. साध्या भूतकाळाची रचना अगदी सोपी असते. सर्वात आधी सब्जेक्ट घ्यायचा असतो, त्यानंतर क्रियापद असेल त्या वाक्यात त्या क्रियापदाचे दुसरे रूप घ्यायचे असते आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट घ्यायचा असतो. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वाक्य मग एवढं छोटं थोडी असणार आहे, मोठं वाक्य पण असू शकते. मग आता काय करायचं? ही रचना तर तुम्ही लिहायचीच आहे, करायचीच आहे, परंतु राहिलेले जे काही शब्द असतील त्या वाक्यातले ते काय करायचे? मग तुम्ही ऑब्जेक्ट नंतर लिहून टाकायचे. म्हणजे वाक्य कितीही मोठं असलं तरी तुमचं साध्या भूतकाळातलं हे वाक्य रिमेनिंग वर्ड असं मी इथे लिहिते. म्हणजे राहिलेले शब्द किंवा राहिलेले शब्द इथे तुम्ही ऑब्जेक्ट नंतर लिहून घ्यायचे. सब्जेक्ट कोणता आहे? तिने, म्हणजेच काय? शी. नंतर क्रियापद आहे आणला, म्हणजेच आणणे हे मूळ क्रियापद आहे ब्रिंग. मग ब्रिंगचं आपल्याला काय घ्यायचं आहे? सेकंड फॉर्म घ्यायचा आहे, तो आहे ब्रॉट. BROUGHT. शी ब्रॉट. काय आणलं? ऑब्जेक्ट काय आहे? चहा. काय आणला? चहा आणला. म्हणून इथे काय घेणार आहे? शी ब्रॉट टी. तिने चहा आणला. इतकं सोपं आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी बाजारात जात आहे. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्सचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्हाला याचं ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की सर्वात आधी या वाक्यातला काळ तुम्ही ओळखायला पाहिजे, तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. त्यानंतर त्या काळातल्या स्ट्रक्चरनुसारच तुम्हाला हे वाक्य इथे इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं आहे. आणि ते ट्रान्सलेशन तुम्ही जे करणार आहात ते ट्रान्सलेशन मी तिथे तुमचं चेक करणार आहे. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्यांमधून इंग्रजीची वेगवेगळे काळ शिकलो.
त्या काळांची रचना कशी असते, स्ट्रक्चर कसं असतं इंग्रजीत ते सुद्धा शिकलो आणि त्यावरूनच मग त्या मराठी वाक्यांचे आपण इंग्रजीत ट्रान्सलेशन केले. तशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.